हॅलो. हां बोला ना. अरे बाबा, तू आत्ता मला जी फाईल पाठवली तीच फाईलकडे पाठवायची डेमोची. अरे तिघांची नाही रे बाबा, तिघांचं नाही. तू आत्ता मला पाठवली ना तीच फाईल पाठव त्यांना. अरे हॅलो. स्ट्रॅटेजीचं फक्त टाका म्हणून त्याला लगेच. हॅलो. 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 हां बोला ना मॅडम. हॅलो. अहो मॅडम, ते स्ट्रॅटेजीचं लेक्चर आहे ना, ते पाठवा म्हणावं लगेच. अहो 4 वाजून गेले. यांचे पाठवतच नाहीत लवकर अजिबात.
ओके फ्रेंड्स, सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी कुशल देशपांडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो डबल अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्याला भूगोल या विषयामध्ये कंबाईन जी आपली गट ग क आणि गट ब ची परीक्षा असणार आहे, त्या परीक्षेमध्ये भूगोल या विषयाचं असणारं जे महत्त्व आहे ते महत्त्व यामध्ये समजून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, आपण सुरुवात करूया ते महत्त्व समजून घेण्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे 16 जून 2024ला गट ब गट क ची पूर्व परीक्षा आहे आणि याच परीक्षेसंदर्भामध्ये आपण भूगोल या विषयाचा अभ्यास यामध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये पूर्णपणे भूगोल या विषयाची स्ट्रॅटेजी तुम्हाला कळणार आहे, ज्यामध्ये भूगोल या विषयामध्ये नेमके कोणकोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकचा नेमका आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे या गोष्टीची एकत्रित आणि सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पहा. बघा मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. मित्रांनो, कुठल्याही प्रकारे आपल्याला परीक्षा क्रॅक करायची असेल तर ती परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्याला ती परीक्षा क्रॅक करत असताना नेमके कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायचे आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच आपल्याला जी आपली परीक्षा द्यायची आहे MPSCची, तर त्या परीक्षेसाठी नेमकं आपल्याला काय कव्हर करायचं आहे तर त्या संदर्भातल्याच गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. याची सुरुवात आपल्याला करायची आहे मित्रांनो, तर ती सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम समजून. म्हणजे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला टार्गेट ठेवायचे काय, तर टार्गेट ठेवायचं MPSC कंबाईन. बरोबर आहे, MPSC कंबाईन हे आपल्याला आपलं टार्गेट ठेवायचं आहे आणि हे टार्गेट 16 जून 2024 याचं असणार आहे. आणि यासाठी आपल्याला पहिल्यांदा कुठल्याही प्रकारे त्याचा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण अभ्यासक्रम समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला तो विषय कळणार नाही, विषयातली डेप्थ कळणार नाहीये. नेमकं कोणकोणते मुद्दे कव्हर करायचे, कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे, विषयामध्ये नेमकी किती खोली आहे, कुठे किती प्रमाणात खोली वापरायची, कुठे किती कमी प्रमाणात खोली वापरायची, या सर्वच गोष्टींचा एक आपल्याला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून क्रायटेरिया कळतो. आणि म्हणून पहिल्यांदा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, कारण कितीही अभ्यास केला तरी पण नेमकं आयोगाला काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळणार नाहीये. आयोगाला काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळायचं असेल तर आयोगाने विचारलेले प्रश्न हे नक्कीच अभ्यासणं गरजेचं आहे. यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे, ज्यासाठी मित्रांनो 2010 पासून ते 2023 पर्यंत सर्व प्रकारचे क्वेश्चन पेपर पूर्व आणि मुख्यचे आपल्याला यासाठी काय करायचे तर वापरायचे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये PSI, STI, ASO या सर्व परीक्षा वेगवेगळ्या व्हायच्या. आपल्याकडे नंतरच्या कालावधीत या परीक्षा एकत्रित व्हायला लागल्या. त्यामुळे लक्षात घ्या, त्याच्या आधीचे 3 वेगळे पेपर, नंतर 3 एकत्रित पेपर, अशा पद्धतीने सर्व क्वेश्चन पेपर आपल्याला यामध्ये वापरायचे. त्यानंतर अभ्यास करताना नेमकी सुरुवात कशापासून करायची, तर त्यासाठी शालेय साहित्य कोणतं हे आपल्याला समजून घ्यायचे भूगोल या विषयासाठी. त्यानंतर आपल्याला
शालेय साहित्यानंतर एका डीप अभ्यासाची आवश्यकता असते, तर त्यासाठी नेमकं संदर्भ साहित्य कोणतं हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग अभ्यासाची नेमकी पद्धत आपण काय वापरायची आणि परीक्षा पास होण्यासाठी नेमकं गणित कोणतं, गणित म्हणजेच काय तर स्टॅटिस्टिक कोणते. कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारची परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लागतो तो कोणता, तर तो म्हणजे आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी मार्क. मग ते मार्क कोणत्या किती विषयामधनं किती प्रमाणामध्ये घ्यायचे जेणेकरून आपण ती परीक्षा पास होऊ शकतो, आपल्याला पास होण्याचे चान्सेस वाढतात, यासाठी टार्गेटेड स्कोअर काय पकडायचा, तर या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, शेवटपर्यंत जर व्हिडिओ आपण बघितला तर नक्कीच या सर्व प्रकारच्या मुद्द्यांची आपल्याला उत्तरं मिळणार आहेत, माहिती मिळणार आहे. जेणेकरून आपण हे सर्व प्रकारचे मुद्दे जर समजून घेतले तर नक्कीच आपल्याला 16 जून 2024चा जो आपला पेपर आहे तो नक्कीच सोपा जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षी पोस्ट काढण्याची सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक या गोष्टी बघा आणि जर काही अडलं तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यासक्रम. आता लक्षात घ्या, अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो, तो अभ्यासक्रम काय सांगितलेला आहे तर लक्षात घ्या, याच्यामध्ये साधारणपणे पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 9 घटक दिलेले आहेत आणि ह्या 9 घटकांमध्ये सगळ्यात पहिला घटक आहे पृथ्वी. ओके, पृथ्वी. त्यानंतर जगातील विभाग, म्हणजे समजून घ्या या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या समोर, ती म्हणजे काय तर ती म्हणजे आपल्याला काय करायचंय तर आपल्याला जगाचा भूगोल करताना पृथ्वी आणि जगातील विभाग या 2 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच आपल्याला जगाच्या भूगोलावरती प्रश्न असणार आहेत, जगाच्या भूगोलावर. बरं, हे प्रश्न कधी आहेत तर हे प्रश्न खास करून तुम्हाला पूर्व परीक्षेला असणार आहेत. पूर्व परीक्षेला आपल्याला जे काही प्रश्नांचं वेटेज दिलेलं आहे, साधारणपणे वेटेज दिलेले 10 मार्कांचं 2023च्या न्यू पॅटर्ननुसार. तर 10 मार्कांचं जे वेटेज आपल्याला पूर्व परीक्षा दिलेले आहे त्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला साधारणपणे जगाचा भूगोल हा अभ्यासायचा आहे 2 घटकांमध्ये, ज्यात पृथ्वी तुम्हाला शिकायची, ज्यामध्ये तुम्हाला जगातील विभाग हे समजून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला हवामान, अक्षांश, रेखांश, त्याच पद्धतीने पर्जन्यमान, पिके, शहरं, नद्या आणि उद्योगधंदे इत्यादी या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, यामध्ये इत्यादी हा जो मुद्दा आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, कारण या इत्यादीमध्ये तुम्हाला खनिज संपत्ती सुद्धा येणार आहे. बरोबर आहे, काय येणार आहे, खनिज संपत्ती येणार आहे, तुम्हाला वनसंपत्ती येणार आहे, याच्यामध्येच तुम्हाला काय येणार आहे, प्राणी संपत्ती येणार आहे. बरोबर आहे, प्राणी संपत्ती येणार आहे, याच्यामध्येच तुम्हाला काय येणार आहे, तुम्हाला येणार आहे दळणवळणाची साधनं. त्यामुळे लक्षात घ्या, या इत्यादीमध्ये सगळ्यात मोठा घोळ असतो आणि या इत्यादीमध्ये न सांगता आयोगाला खूप काही सांगायचं असतं. त्यामुळे न सांगता खूप काही सांगणं जे आहे ते आयोगाचं आपल्याला कळलं तर आपल्याला आपला सिलेबस व्यवस्थित क्लिअर होतो आणि त्या माध्यमातून आपण अभ्यासाला लागतो. त्यामुळे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला जगाचा भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा देखील यामध्ये काय असणार आहे तर अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हे दोन्ही भूगोल जर आपण कव्हर केले तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला जे 10 मार्क आहेत ते 10 मार्क, त्या 10 मार्कांमधले मॅक्झिमम मार्क हे आपल्याला कळणार आहेत, किंवा आपल्याला 10 मार्कांपैकी मॅक्झिमम मार्क मिळणार आहेत आणि 10 प्रश्न नेमके कसे आहेत ते आपल्याला कळणार आहेत. कारण लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा प्रश्न, हा प्रश्न मी आजपर्यंत कधीच बघितला नाही, हे मी कधीच वाचलं नाही, असं बिलकुल होणार नाहीये, कधी होणार नाहीये, ज्या वेळेला तुम्ही या सर्व टॉपिकचा व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करताल. आणि विशेष म्हणजे या इत्यादीमध्ये न सांगता जे जे सांगितलेले ते सर्व तुम्ही कराल, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो टॅकल कराल आणि त्यातनं काय होईल, त्यातनं 16 जून 2024ची पूर्व परीक्षा तुम्ही पास होताल आणि तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पुढे जाताल. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करताना या 9 टॉपिकवरती फोकस अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे, कारण हे तुम्हाला पूर्वला पण असणार आहेत प्लस तुम्हाला हे मुख्यला पण असणार आहे. त्यामुळे पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे हे टॉपिक जे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे आहेत. आता लक्षात घ्या, पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश, रेखांश याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. याच्यामध्ये जर समजा आपण पृथ्वी हा जर टॉपिक घेतला तर या टॉपिकमध्ये आपल्याला साधारणपणे काय समजून घ्यायचंय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचंय अवकाश. काय समजून घ्यायचंय, अवकाश. त्यानंतर आपल्याला काय समजून घ्यायचंय, त्यानंतर आपल्याला समजून घ्यायचंय मित्रांनो वातावरण. ओके, काय समजून घ्यायचंय, वातावरण. त्यानंतर आपल्याला काय समजून घ्यायचंय, त्यानंतर आपल्याला समजून घ्यायचंय शिलावरण.
ओके, शिलावरण. आणि त्यानंतर काय आहे मित्रांनो, त्यानंतर आहे भूगर्भ रचना. काय आहे? भूगर्भ रचना. तर या पद्धतीने आपल्याला पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून सर्वच्या सर्व चारही मुद्दे जे प्राकृतिक जगाच्या भूगोलाचे मुद्दे आहेत ते मुद्दे जर आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासले तर आपल्याला पृथ्वीवरती कुठलाही प्रश्न येऊ दे, आपण तो प्रश्न सहज पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. कारण मित्रांनो, एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, सहज पद्धतीने हे सर्व प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करणं. आणि ते जर सॉल्व्ह केले तर नक्कीच त्याचा डायरेक्टली फायदा आपल्याला 10 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी होतो. आणि ते मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर नक्कीच मित्रांनो याच्यावरती फोकस व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, पृथ्वी या एका टॉपिकमध्ये अवकाश शिकणं गरजेचं आहे. या अवकाशमध्ये तुमचं काय होणार आहे? या अवकाशमध्ये तुमचं रेखांश, त्याचप्रमाणे अक्षांश याचा विचार होणार आहे, याचा अभ्यास होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वातावरण शिकणार आहात तर तुम्हाला त्यामध्ये हवामानाचे विभाग कळणार आहेत. तुम्ही शिलावरण शिकणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये काय होणार आहे? तर खडक आणि खडकांचे प्रकार कळणार आहेत. तुम्ही भूगर्भ रचना जर समजून घेतली तर तुम्हाला नक्कीच अंतर्गत हालचाली ज्या आहेत त्या हालचाली क्लिअर होणार आहेत. आणि त्या अंतर्गत हालचालींच्या माध्यमातून तुम्हाला काय कळणार? तर तुम्हाला कळणार भूकंप. तुम्हाला काय कळणार? तुम्हाला कळणार ज्वालामुखी. क्लिअर आहे? त्याचप्रमाणे आपल्याला काय कळणार आहे? तर पृथ्वीची ऍक्च्युअल निर्मिती नेमकी कशी झाली. ओके, पृथ्वीची नेमकी निर्मिती कशी झाली, त्यामुळे ती भूगर्भ रचना देखील समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे पृथ्वी या एका शब्दामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जर एवढ्या सगळ्या गोष्टी शिकलो तर आपल्याला जगाच्या भूगोलावरती जे काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्न 100% कव्हर करता येतील. म्हणून लक्षात घ्या, पृथ्वी या पृथ्वीच्या जगाच्या भूगोलामध्ये तुम्हाला अवकाशे, वातावरणे, शिलावरणे, भूगर्भ रचना आहे. पण या अवकाशामध्ये पुन्हा अक्षांश, रेखांश, वातावरणामध्ये हवामानाचे विभाग आहेत, शिलावरणात खडक आहे, भूगर्भ रचनामध्ये अंतर्गत हालचाली, ज्वालामुखी, त्याचप्रमाणे भूकंप आणि पृथ्वीची निर्मिती या सर्व प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये इंट्रोड्यूस असणार आहेत. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत तर तुमचा जगाचा भूगोल जो पूर्व परीक्षेचा आहे तो 100% कव्हर होऊन जातो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपला पुढचा जर बघितला पट्टा तर यामध्ये पर्जन्य, पिकं, शहरं, नद्या आणि उद्योगधंदे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? तर याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल. कुठला भूगोल? महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की महाराष्ट्राचा भूगोल आपण ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला आपल्याला कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत? तर महाराष्ट्राचा भूगोल शिकताना आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ही तर समजून घ्यायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राचा राजकीय भूगोल हाही समजून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला काय समजून घ्यायचंय? याच्यानंतर आपल्याला समजून घ्यायचंय तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भूगर्भ रचना. काय? भूगर्भ रचना. कारण आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतोय, आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला उद्याच्याला काम करायचंय महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे महाराष्ट्राचा इन डिटेल अभ्यास आपण जेवढा जास्त प्रमाणात करू तेवढा आपल्याला फायदा जास्त असणार आहे. म्हणून लक्षात घ्या, प्राकृतिक रचना, राजकीय भूगोल, भूगर्भ रचना, त्याच्यानंतर मग आपल्याला शिकायचं हवामान. हवामानानंतर मग आपला असणार आहे फोकस कशावरती? तर नदी प्रणालीवरती. नदी प्रणाली याच्यावरती आपला फोकस आहे. त्याच्यानंतर आपला फोकस असणार आहे तो कृषी व मृदा या टॉपिकवरती. त्यानंतर आपला जो फोकस असणार आहे तो असणार आहे खनिज संपत्ती. कुठली? खनिज संपत्ती. कारण इत्यादी याच्यामध्ये हे सगळे टॉपिक कव्हर होणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याकडे असणार आहे वने व प्राणी संपदा. वने व प्राणी संपदा. त्यानंतर असणार आहे पुढचा टॉपिक तो दळण वळण. कुठला टॉपिक आहे? दळण वळण. त्याचप्रमाणे पुढचा टॉपिक असणार आहे उद्योगधंदे. उद्योगधंदे. आणि त्यानंतरचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे लोकसंख्या. तर मित्रांनो, या सगळ्या टॉपिकवर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलावरती. क्लिअर आहे? महाराष्ट्राच्या भूगोलावरती. आता लक्षात घ्या, आयोगाने सांगताना तुम्हाला सेपरेट पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे आणि जगाचा भूगोल दिलेला आहे, पण भारताचा भूगोल असा कुठेही उल्लेख केला नाहीये. तरी देखील भारताच्या भूगोलावर काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग नेमके ते कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत? तर लक्षात घ्या, आयोगाने काय केलेलं आहे की प्राकृतिक आणि राजकीय जो भूगोल आहे तो भूगोल जो भारताचा आहे तर याच्यावरती देखील कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना कुठल्याही प्रकारे जग, भारत आणि महाराष्ट्र या तिघांनाही योग्य तो न्याय द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये देखील तोच अभ्यास आहे जो अभ्यास मुख्यमध्ये आहे.
म्हणजे तुम्हाला पूर्व आणि मुख्यसाठी वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता बिलकुल नाहीये. म्हणून पूर्वमध्येच अभ्यास करताना जर योग्य तो न्याय तुम्ही प्रत्येक विषयाला प्रत्येक टॉपिकला दिला तर नक्कीच तुम्हाला मुख्याला ते जड जाणार नाही. मुख्याला तुम्हाला ते सोपं जाईल. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्यसाठी जो काही कालावधी उरेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या विषयांवरती लक्ष केंद्रित जास्त करता येईल. यामुळे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेच्या दरम्यानच जरी टॉपिक कमी असले तरी पण जग, महाराष्ट्र, भारत या तिघांचाही अभ्यास व्यवस्थित कव्हर करायचा, अर्थात फोकस करायचा तो महाराष्ट्रावर सर्वात जास्त. कारण उद्या आपल्याला काम जे करायचे ते महाराष्ट्रात करायचे, त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारणार कशावरती तर महाराष्ट्रावरती. म्हणून लक्षात घ्या, महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती नक्कीच कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवा. त्यानंतर बघा, त्यानंतर मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेत तुम्हाला काय विचारलेले बघा, राजकीय आणि प्रशासकीय विभाग, प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामानशास्त्र, नैसर्गिक संपत्ती, खनिज संपत्ती, लोकसंख्या, ग्रामीण व शहरी वसाहतीचे प्रकार, झोपडपट्टी व त्यांचे प्रकार, या पद्धती तुम्हाला विचारलेल्या आहेत कशामध्ये मुख्य परीक्षेत. मग लक्षात घ्या, या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये केवळ तुम्हाला महाराष्ट्र प्लस तुम्हाला काय आहे भारत आहे. मित्रांनो, मेन्समध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला जगाचा भूगोल पाहायला मिळत नाही. ओके, कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण ज्यावेळेला प्रीचा अभ्यास करतो त्यावेळेला जगाच्या भूगोलावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच जास्त असलं पाहिजे. पण ज्या वेळेला आपण मेन्सचा अभ्यास करतो त्यावेळेला मात्र आपण जगाचा भूगोल केला नाही तरी चालू शकतो. बरं, प्रीला केलेला असतो त्यामुळे विशिष्ट संकल्पना आपल्याला माहिती असतात. मग त्या संकल्पनेवर जर एखादा प्रश्न आलाच तर आपण नक्कीच त्याचं उत्तर परफेक्ट देऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जो जगाचा भूगोल आहे तो केवळ कॉन्सन्ट्रेट पद्धतीने करायचा अभ्यास पूर्व परीक्षेसाठी. पण मुख्यमध्ये मात्र तुम्ही केवळ महाराष्ट्र आणि भारताचा अभ्यास केला आणि या सगळ्या घटकांच्या आधारावरती अभ्यास केला तरी नक्कीच तुमचं काम झालेलं असणार आहे. या घटकांमध्ये लक्षात घ्या, याही घटकांचा आपल्याला समावेश करायचा आहे. म्हणजे हे सगळ्या प्रकारचे मुद्दे आपण अभ्यासले तर तुमचा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल हा पूर्णपणे काय होतो याच्यामध्ये तर कव्हर होऊन जातो. म्हणून लक्षात घ्या, हे दोन मुद्दे आपल्याला सातत्याने अभ्यासणं गरजेचं आहे. हा झाला आपला अभ्यासक्रम. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना नेमका आयोगाने सांगितलेला त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे व्यवस्थित तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. आणि त्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या मुद्द्यांचं विश्लेषण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुमचा अभ्यास सुरू करताना तुम्हाला योग्य पद्धतीने प्रत्येक टॉपिकला न्याय देता येतो. एक टॉपिक घेतला, एका टॉपिकला योग्य न्याय दिला, दुसरा टॉपिक दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, योग्य ते टॉपिक न्याय देऊन कव्हर करता येतो. आणि कव्हर केल्यानंतर तुम्हाला पुढच्या टॉपिककडे काय होतं तर जाता येतं. यामुळे फायदा काय होतो, यामुळे वेळेचं बचत होती, वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने होतं आणि सर्वच टॉपिकला योग्य तो न्याय देता येतो. मग हा टॉपिक कव्हर झाला, हा नाही झाला, हा जमलाच नाही, अशा कुठल्याच गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत नाहीत. म्हणून लक्षात घ्या, याच्यावरती तुम्ही या पद्धतीने फोकस केलात तर नक्कीच फायदा जास्त होतो. तो हा बघितला आपण पूर्णपणे अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम बघितल्यानंतर एवढाच अभ्यास आपल्याला आहे का तर नाहीये. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पुढचा अभ्यास असणार आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. मी किती जरी अभ्यास केलेला असला तरी पण माझ्याकडे फक्त अभ्यास आहे. ओके, माझ्याकडे काय फक्त अभ्यास आहे, तर याच्या जोरावरती मी परीक्षा पास होऊ शकतो का तर बिलकुल नाही. मग या अभ्यासाबरोबरच माझ्याकडे काय पाहिजे, माझ्याकडे पाहिजे आयोगाचे जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं काय हवंय माझ्याकडं तर विश्लेषण हवंय. बरं, हे विश्लेषण मी इतर ठिकाणावरून घेऊन फायदा आहे का अजिबात नाही. हे विश्लेषण मला इतर ठिकाणावरून मिळत असलं तरी घेऊ नये, ते आहे त्या पद्धतीने त्या पोझिशनमध्ये उचलायचे आणि ते वापरायचे. त्याला असं काहीच नाहीये की बाबा रे कुठलं तरी पुस्तकच घ्यावं लागल, कुठलं तरी विश्लेषणात्मक पुस्तक घेतलं तरच मला ते अभ्यासता येणार आहे किंवा लक्षात राहणार आहे. अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडं जे तुमचं पुस्तक आहे, जे तुमचं स्वतःचं विश्लेषण आहे याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा आणि त्या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यास करा. याचा फायदा काय होतो, आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे तुम्हाला कळतं, एक महत्त्वाचा मुद्दा. आणि आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे कळलं की नेमकं तुम्हाला अभ्यास करताना काय पद्धत वापरायची आहे या पद्धतीत देखील चेंज करता येतो. यामध्ये लक्षात घ्या, आपण इथे दिले 2017 पासून, पण लक्षात घ्या तुम्हाला 2010 पासून जरी समजा पेपर मिळाले तरी ते पेपर देखील तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. काय सॉल्व्ह करायचे आहेत, कारण 2010 ते 17 जनरली त्यामध्ये वन लाइनर प्रश्न आहेत. पण मित्रांनो, वन लाइनर देखील महत्वाचे आहेत, कारण वन लाइनर मध्ये डाटा डायरेक्ट विचारतात आणि तो जर 100% माहीत असेल तर उत्तर बरोबर येतं.
17 पासून काय झालेलं आहे की स्पष्टीकरणात्मक प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. मग अशा वेळेला काय होतं की तुम्हाला ती संकल्पना क्लिअर असेल तर तुम्हाला उत्तर लिहिता येतं, बरोबर आहे. पण तरी देखील आपल्याला ज्या वेळेला स्पष्टीकरणात्मक प्रश्न विचारलेले असतात त्यावेळेला आपल्याला जे एक एक दोन दोन वाक्य दिलेली आहेत, विधानं दिलेली आहेत, त्या विधानांमधलं जे विधान आहे ते कव्हर करण्यासाठी नक्कीच 10 ते 17 या दरम्यान झालेल्या वन लाइनरच्या पेपरचा देखील फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 2010 पासून 2023 पर्यंत साधारण 13 वर्षांचे पेपर आपल्या हातामध्ये आहेत आणि ते सर्व पेपर या ठिकाणी 14 वर्षांचे पेपर आपल्या हातामध्ये आहेत आणि ते पेपर आपल्याला या ठिकाणी काय करायचे तर वाचायचे, त्याचं विश्लेषण करायचे आणि त्याच्या विश्लेषणाच्या माध्यमातून जी काही नवनवीन माहिती त्या टॉपिकबद्दल मिळेल ती माहिती देखील आपल्याला आपल्या नोट्समध्ये ॲड करायची आहे. जेणेकरून काय होतं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात होतो. मग लक्षात घ्या, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण केलं की आपल्याला कळतं आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत. मग ती पद्धत काय आहे, ती पद्धत साधारण 4 प्रकारची आहे, ज्यामध्ये एक वन लाइनर आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो डाटा आहे तो डाटा परफेक्ट माहिती हवा आहे. काय हवा आहे, परफेक्ट माहिती. आता याचं जर एक्झाम्पल आपण घ्यायला गेलो मित्रांनो, समजा भूगोल या विषयामध्ये जर याचं एक्झाम्पल आपण बघितलं तर ते एक्झाम्पल काय असू शकतं. समजा मी तुम्हाला म्हणालो की अरे जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक आहे, मग यामध्ये मला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की 7वा क्रमांक आहे. त्यामध्ये पर्याय देताना तुम्हाला काय ते 4, 5, 6, 7 असे देणार आहेत. मग यामध्ये मी कन्फ्यूज होऊ शकतो. बरं, आता हा काही कन्फ्यूज करणारा प्रश्न नाही आहे, कारण सगळ्यांनाच माहिती की भारत जगात 7व्या क्रमांकाला आहे. पण अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला परफेक्टच माहिती पाहिजे आहे आणि ती परफेक्ट असेल तर वन लाइनर त्याच्यावरती असतात. आणि मग ते जे वन लाइनर स्पष्टीकरणात्मक याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. काय महत्त्वाचे आहे, तो कॉन्सेप्ट. त्यामुळे लक्षात घ्या, कॉन्सेप्टवरती ज्यावेळेला आपला भर असेल त्यावेळेला नक्कीच स्पष्टीकरणात्मक जे प्रश्न आहेत ते आपले बरोबर येतात. स्पष्टीकरणात्मक प्रश्नांमध्ये एखाद्या वेळेला तो मुद्दा तुम्ही वाचलेला नसला तरी चालू शकतं. तो मुद्दा मी वाचला नाहीये पण मला त्याचं उत्तर सोडवायचंय, जमणार आहे का, तर येस डेफिनेटली जमणार आहे. कसं जमणार आहे, कारण एखादं विधान तुम्हाला माहित नाहीये पण दुसरं माहिती आहे, तिसरं माहिती आहे. मग याच्या आधारावरती तुम्ही काय करू शकतात, तर कुठल्याही प्रकारचे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी कोणतं पर्याय नाहीये, उत्तर कुठल्या पर्यायाचं नाहीये, चुकीचं आहे, त्यानुसार ते कट करत 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 तुम्ही बरोबरकडे जाऊ शकतात. ओके, या पद्धतीने तुम्ही स्पष्टीकरणात्मक प्रश्न जरी माहीत नसला तरी पण थोडासा प्रयत्न करून त्याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, त्याचं उत्तर तुम्ही सोडवू शकतात. आणि यासाठीच मित्रांनो काय करायचं आपल्याला की स्पष्टीकरणात्मक प्रश्न, त्यानंतर जोड्या लावा, आपल्या सर्वांच्या आवडीचा प्रश्न नाही का. जोड्या लावण्याचं काम हे आपल्या सर्वांच्या आवडीचं काम आहे, लहानपणापासून आपण हीच कामे केली. मग जर जोड्या लावणं हे आपल्या आवडीचं काम आहे तर ते काम तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच परफेक्ट पद्धतीने आपल्याला करायचं आहे. लक्षात घ्या, जोड्या लावामध्ये जर आपण आयोगाचे 2017 पासूनचे प्रश्न बघितले तर एखादी जोडी लागली ना तरी आपलं उत्तर लगेच निघून जातं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे 4च्या 4 जोड्या वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याची आवश्यकता बिलकुल नाहीये. 4च्या 4 जोड्या मला पाठ असणं बिलकुल गरजेचं नाहीये. एकच जोडी परफेक्ट माहिती आहे आणि त्यानुसार मी उत्तर काढायचं म्हटलं तर मी उत्तर काढू शकतो. 99.99% आता सध्या 2017 पासून त्या प्रकारच्या जोड्या लावा येत आहेत आणि जोड्या लावामध्ये आपण पटाईत आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, याचे मार्क आपले सर्वांचे हातचे आहेत, हे मार्क आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. म्हणून याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि मग सगळ्यात शेवटचा नकारात्मक, खरं तर हा स्पष्टीकरणात्मक याच प्रकारातला आहे, पण हा नकारात्मक होतो. का नकारात्मक होतो याचं कारण काय, त्याचं एक विधान आहे किंवा याचं कारण असं आहे की काय बघा, खालील म्हणजे आपल्याकडे बघा याची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते, याची प्रश्न विचारण्याची पद्धत असते नकारात्मकची, ती बघा नकारात्मक कशी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे बघा, खालील विधानांपैकी कोणते विधान अचूक नाही. ओके, असं तुम्हाला विचारलेलं आहे, अचूक नाही. आता काय होतं, इथं आपल्याला महत्वाचा मुद्दा असा असतो की मला सगळं माहिती आहे, फक्त प्रॉब्लेम एकच आहे की अचूक नाही म्हटलं की प्रॉब्लेम येतो. बघा लक्षात घ्या, काय मग प्रॉब्लेम आहे, अचूक नाही. आता बघ याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, आधी याचा अर्थ समजून घ्या, आधी याचा अर्थ काढा, ह्याचा अर्थ काढल्यानंतर मग विधान बघा, मग विधान बघून मग परत बघा की अरे वरती नेमकं काय विचारलंय आणि त्याच्यानुसार मग उत्तर लिहा. तिथे थोडासा हेडॅक होतो, वेळ वाया जातो, उत्तर निघतं पण वेळ वाया जातो. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडं 100 प्रश्न आहेत, 60 मिनिट आहेत.
त्यामुळं एका प्रश्नाला सोडवायला 36 सेकंद आहेत. क्लिअर आहे ना? 36 किती आहेत? सेकंद आहेत. मग 36 सेकंदाचा वेळ जो आहे तो इथं पूर्णपणे लागतो किंवा त्याही पेक्षा जास्त वेळ लागतो. क्लिअर आहे? म्हणून काय होतं की अशा पट्ट्यामध्ये तुमचा वेळ जास्त वाया जातो आणि तो वेळ वाया जात असल्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की हे उत्तरं तुम्हाला येतात पण वेळ वाया गेल्यामुळे तुमचे जे इतर प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत आणि आयोगाचं हे सगळ्यात मोठं धोरण आहे. मग अशा वेळेला आपलं काम काय असणार आहे? आता मला जर अचूक विधान कोणते नाही असं विचारलं तर मला याचा अर्थ शोधायचा. काय करायचे? अचूक. अचूक म्हणजे काय? अचूक म्हणजे बरोबर. बरोबर आहे? काय आहे? अचूक म्हणजे बरोबर. बरं, इथं काय विचारले? बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे? चुकीचं. बरोबर आहे? आता हे मी अर्थ काढला पण याच्यामध्ये सोपी पद्धत काय आहे? सोपी पद्धत आहे बघा. अचूक नाही असं विचारलं की उत्तर काय आहे? चूक आहे. मग कसं काढायचं? नाही खोडायचं, खोडायचं, उरलं काय? चूक. म्हणजे मला खालील विधानांपैकी कोणते विधान शोधायचे? चुकीचं विधान शोधायचे. ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, नकारात्मक प्रश्नांमुळे तुमचा वेळ वाया जातो. मग तो वेळ वाया जाऊ द्यायचा नसेल तर ही ट्रिक वापरा. ही जर ट्रिक वापरली तर तुम्ही 100% कमी वेळामध्ये, अत्यंत कमी वेळामध्ये याचं उत्तर परफेक्ट शोधू शकतात. मग तुम्हाला विधान कोणते विचारलेले? चुकीचं का बरोबर? तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी चुकीचं विधान. आणि कसं काढायचं ते? नाहीवर फुली मारायची, वर फुली मारायची म्हणजे विचारलं काय आयोगाने? चूक. क्लिअर आहे? तर या पद्धतीने याची उत्तरं तुम्ही आरामात लिहू शकतात. तर यानुसार प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला 4 प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात. वन लाइनर, स्पष्टीकरणात्मक, जोड्या लावा, त्याचप्रमाणे नकारात्मक प्रश्न. तर यानुसार आपल्याला आधी अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण समजून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे आपण जर आलो, बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो यामध्ये आपल्याला डिक्लेअर करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण करतोय. बघा, 10 जानेवारी 2024 म्हणजेच पुढच्या वर्षी रविवार आहे. तर त्या दिवशी आपल्याकडे साधारणपणे बघा सकाळी 10 ते सकाळी 11 या 1 तासाच्या वेळामध्ये आपल्याकडं काय असणार आहे? तर एक टार्गेट MPSC कंबाईन स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो. आणि यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर प्रवेश मोफत आहे. शिवाय तुमची पात्रता काय? तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. तुम्ही 12वी पास आहात तर तुम्ही कुठल्याही प्रकारे 1ही रुपया भरू नका, डायरेक्ट ही परीक्षा द्या. आणि या परीक्षेमधनं जर तुम्ही पहिल्या 53 मुलांमध्ये आला तर तुम्हाला बक्षीस कन्फर्म आहे. पहिल्या किती? 53 मुलांमध्ये जर आला तर तुम्हाला बक्षीस काय मित्रांनो? कन्फर्म आहे. काय बक्षीस आहे तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जो मुलगा या टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होईल त्या मुलाला 11,000 रोख रक्कम मिळणार आहे पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला. दुसऱ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे त्याला 3,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. मित्रांनो, 12वी फक्त पास आहे आणि तुम्हाला MPSC करायची आहे तर तुम्ही या पद्धतीची आपली स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतात आणि त्यातनं तुम्ही स्कॉलरशिप मिळून तुम्हाला या पद्धतीने बक्षीस प्लस क्लास या दोन्ही गोष्टी उपलब्ध होतील. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्या 3 मुलांना हे 3 बक्षिसं प्लस अजून काय असणार आहे याच्याबरोबर तुम्हाला क्लास पण मिळणार आहे. ओके, क्लास पण मिळणार. क्लिअर आहे? हे लक्षात घ्या. आणि मग या पहिल्या 3 नंतर जे पुढचे 50 विद्यार्थी आहेत, एकूण 53 विद्यार्थी बघितले आपण, तर पहिले 3 इकडे गेले. मग पुढचे जे 50 विद्यार्थी मित्रांनो, तर त्या पुढच्या 50 विद्यार्थ्यांना काय असणार आहे तर 50% ऑफ असणार आहे. 50% फी मध्ये ऑफ असणार आहे. मग तुम्ही म्हणाल मास्तर तुम्ही फी खूप घेत असाल, फी जर संख्या खूप जास्त असेल तर आम्ही तिथे येणार कसं काय, परवडणार कसं काय? तर लक्षात घ्या, फी आहे केवळ 1500. किती आहे फी? 1500. आपल्याला काम काय करायचे? 1500च्या 50% म्हणजेच किती तर 750 एवढ्या रुपयामध्ये पूर्णपणे 1 वर्ष चालेल अशा पद्धतीची कालावधीची ही बॅच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ही बॅच तुम्ही जर जॉईन केली तर तुम्ही समजा 12वी पास आहे, डिग्री करत आहेत, तर तुम्हाला नक्कीच त्याचा पुढच्या तुमच्या ॲक्च्युअल परीक्षेच्या दरम्यान त्याचा फायदा होईल. किंवा तुम्ही 16 जूनची परीक्षा टार्गेट केलेली आहे तर तुम्हाला त्याचाही फायदा होईल. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही जी काही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेसाठी ही स्कॉलरशिप एक्झाम तुम्ही लवकरात लवकर याचं बघा. आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती टेस्ट द्यायची आहे, जी पूर्णपणे मोफत टेस्ट असणार आहे. आणि ती पूर्णपणे कंबाईनचं जे प्रीचं सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित परीक्षा असणार आहे. परीक्षा सोपी की अवघड
हे आता तुम्ही कशा पद्धतीने देतायत त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचा 12वी पर्यंतचा स्टडी जर व्यवस्थित झालेला असेल तर नक्कीच तुम्हाला ही परीक्षा सोपी जाणार आहे आणि तुम्ही 100% आपली जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळवणार. त्यामुळे सर्वांना बेस्ट लक. सर्वांनी याचा फायदा जरूर घ्या. काय दिलेलं आहे तर खाली दिलेला हा जो काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे तर ही परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा असणार आहे 10 जानेवारीला सकाळी 10 ते सकाळी 10 ते 11 1 तास या वेळेमध्ये. 100 प्रश्न असतील. आयोगाच्या सेम पॅटर्न प्रमाणे ही परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्याचप्रमाणे गणित, विज्ञान, बुद्धिमापन आणि करंट हे सर्व प्रकारचे प्रश्न असणार आहेत. तर नक्कीच यासाठी फायदा करा आणि लवकरात लवकर हे परीक्षा द्या, म्हणजे 10 तारखेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील ही गोष्ट नक्कीच शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. पुढचं बघा, आता आपण जर बघितलं प्रश्नांचं वर्गीकरण तर लक्षात घ्या आपल्याकडे साधारणपणे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा जर विचार केला आपण, लक्षात घ्या आता कुठल्याही प्रकारची पूर्वपरीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, आता प्रश्नांची संख्या किती आहे तर केवळ 10 आहे. 10 मार्क 10 प्रश्न. ओके, आता बघा पूर्वपरीक्षेचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या 12 ते 14 असे सरासरी प्रश्न आपल्याला येत होते. हे प्रश्न कधीपर्यंत यायचे, हे प्रश्न यायचे 2022 पर्यंत. कधी यायचे 2022 पर्यंत. ओके, त्यानंतर 2023 ची जी परीक्षा आहे मित्रांनो त्यात 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरं 2023 चीच परीक्षा झालेली आहे, 24 ची अजून झालेली नाहीये, ती तुम्ही देणार आहात. मग अशा वेळेला नेमकं 10 ची सरासरी आयोग पुढे कंटिन्यू ठेवणार आहे का त्याला कुठेतरी स्किप करणार आहे आपल्याला माहित नाहीये. पण 22 पर्यंत 12 ते 14 प्रश्न आहेत आणि 23 ला डायरेक्ट 10 प्रश्न आलेले आहेत. ओके, मग आता बघा याच्यामध्ये वन लाइनर स्पष्टीकरणात्मक जोड्या लावा. तुम्ही म्हणाल मगाशी तर आपण 4 बघितले होते प्रकार, इथे एक प्रकार कुठे गेला तर नकारात्मक प्रश्न जो आहे तो आपण स्पष्टीकरणामध्येच घेतलेला आहे. कारण तो ऍक्च्युअल काय आहे तर तो ऍक्च्युअल स्पष्टीकरणाचाच प्रश्न आहे. फक्त ऍक्च्युअल काय आहे की स्पष्टीकरणाच्या प्रश्नांमध्ये खालीलपैकी कोणती विधानं योग्य किंवा अयोग्य विचारले. इथं फक्त काय केलेलं आहे की अयोग्य नाही, अचूक नाही अशा प्रकारचे मुद्दे, त्यामुळे ते त्यामध्येच घेतले. मग बघा 22 पर्यंत वन लाइनर 2 ते 3 होते, स्पष्टीकरणात्मक 7 ते 8 होते आणि जोड्या लावा 1 ते 2 होत्या. पण 2023 ला पॅटर्न पूर्ण चेंज केलेला आहे आणि ज्या पॅटर्न मध्ये वन लाइनर 6 विचारलेत मित्रांनो. लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे जो डाटा आहे, जी माहिती आहे ती माहिती काय लागणार आहे परफेक्टच लागणार आहे. 19-20 चा फरक अजिबात जमणार नाहीये, कारण तुम्हाला आयोग जे पर्याय देणार आहे त्या पर्यायामध्येच आयोग 19-20 चा फरक करणार आहे. मग अशा वेळेला तुमची उत्तर चुकण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. म्हणून लक्षात घ्या वन लाइनर जे तुम्हाला 10 पैकी 6 विचारलेत, स्पष्टीकरणामध्ये एकही प्रश्न नाहीये आणि जोड्या लावा तुम्हाला डायरेक्ट 4 विचारलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो ही परीक्षा जी 2023च्या पॅटर्न प्रमाणे असणार आहे ती सोपी का अवघड मित्रांनो, ती 100% सोपी परीक्षा आहे. व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला, डोकं लावलं तर तुम्ही ही परीक्षा नक्कीच पास होणार. यासाठी थोडेसे प्रयत्न करा. अर्थात हे प्रयत्न करताना आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच असणार आहोत. त्यामुळे आम्ही तर तुमच्याबरोबर आहोत, पण तुम्ही देखील प्रयत्न केले तर नक्कीच ही परीक्षा तुमची पास असणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही 16 जूनला ही परीक्षा पास झाली की मेंसच्या तयारीला पण लागणार आहात, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्याच्यावरती फोकस नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा. आता शालेय पुस्तकं कुठली वाचायची त्यामध्ये बघा, शालेय पुस्तकं वाचताना आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे काय की 4थी ते 12वी सगळेच पुस्तकं महत्त्वाची आहेत. शालेय पुस्तकं आपल्याला शालेय पुस्तकं कुठलं स्किप करायचं नाहीये, कारण लहान मुलांना ज्या पद्धतीने शिकवलेलं असतं मित्रांनो त्या मुलांना त्या पद्धतीने शिकवलं तर ते ग्रास्प लवकर करतात. आणि ते ग्रास्प त्यांनी लवकर करावं यासाठी ती लहान मुलांना लहान मुलांची भाषा असते. आता आपण MPSC करतोय म्हणजे काही खूप मोठे नाहीयेत, आपण देखील MPSC या क्षेत्रामध्ये लहानच आहोत. इतिहास भूगोल सारखे विषय ज्या विषयांना अभ्यास करून आपला 2, 3, 4 वर्षांचा गॅप पडलेला असतो, मग ते कुठेतरी माहीत नसतं, आठवत नसतं. बरं 10वी पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे पण तो कसा केला आपल्याला माहिती आहे. म्हणजे मला परीक्षा आहे, पेपर आहे आणि त्यात पास व्हायचं म्हणून मी फक्त अभ्यास केलेला आहे, दुसरा मुद्दाच नसतो त्यात काही. म्हणून लक्षात घ्या अशा वेळेला आपल्याला काय करायचे, आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचे की मला जर परीक्षा पास व्हायची असेल तर मला काय करायचंय, मला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अशा गोष्टींवरती फोकस करायचा आहे की ज्याच्यातनं मार्क चांगले मिळतील. मग लक्षात घ्या यासाठी 4थी ते 12वी याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळात सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ती संकल्पना क्लिअर होते. मोठमोठे पुस्तकं संदर्भ साहित्य आणले तर ते काय विचार करतात की अरे हे संदर्भ साहित्य वाचणारा जो मुलगा आहे तो डिग्री प्लसचा आहे, त्याच्याकडे डोकं आहे आणि त्याला लगेच कळणार आहे.
पण त्यांना काय माहिती ना की आपण MPSC करतोय ना आपलं डोकं काय ते. मग अशा वेळेला आपली सुरुवात बेसिक पासूनच असणं गरजेचं आहे. आणि त्या बेसिक पासूनच्या सुरुवातीला 4थी ते 12वीची पुस्तकं, ज्यात 4थीचं जुनं पुस्तक, 6वी ते 10वी जुनं नवे पुस्तक, 10वीचं जुनं पुस्तक आणि 11वी 12वी जुनं पुस्तक. जर या सर्व शालेय साहित्याचा वापर तुम्ही केला मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला तुमच्या या मार्कांमध्ये नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या, डायरेक्टली 1 ते 2 प्रश्न तरी या शालेय ज्ञानावर आधारित पेपरला असतात म्हणजे असतात. आणि हे कन्फर्म आहे. आणि हे कन्फर्म मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकायचं का? बिलकुल नाही. ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कराल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे हेच तर सांगितलं होतं ना मास्तरनी. आणि हे सगळं आपल्याला डायरेक्ट आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, शालेय पुस्तकात दिलेलं आहे. मग शालेय पुस्तकांचा जितके जास्त वापर करू तितके आपले मार्क डायरेक्ट कव्हर होणार आहेत. हे लक्षात घ्या. कसे होणार आहेत? डायरेक्टली कव्हर. यासाठी नक्कीच याचा वापर करत चला. आता संदर्भ साहित्य बघा, शालेय साहित्य तर महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काय आहे? संदर्भ साहित्य. कारण ते वाचल्याशिवाय आपल्याला ॲक्च्युअल त्या विषयाची डेप्थ कळत नाही. आपल्याला ॲक्च्युअल त्या विषयातल्या महत्त्वपूर्ण संकल्पना डेप्थमध्ये जाऊन कळत नाहीत. आणि यासाठी आपल्याला संदर्भ साहित्य वाचणं गरजेचं आहे. मग यामध्ये खूप महत्त्वाचं पुस्तक आहे द युनिक अकॅडमीचं भूगोलचं पुस्तक, जे 3 भूगोलचे पुस्तक आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जग दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भारत दिलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला महाराष्ट्र सुद्धा दिलेला आहे. तर हे 3ही पुस्तकं तुम्ही जर युनिकचे घेतले तर तुमचा फायदा नक्कीच आहे. त्याचप्रमाणे दीपस्तंभचं, त्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र, भारत आणि जग हे पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, एकतर तुम्ही हे घ्या किंवा तुम्ही हे घ्या, पण त्यातही मी म्हणाल तुम्हाला की 90% तुम्ही हेच घ्या माझं मत आहे, आणि तुम्ही हेच घ्या असं माझं 100% मत आहे. क्लिअर आहे? त्यामुळं दीपस्तंभ घ्या किंवा युनिक घ्या, दोघांपैकी कुठलंही एक घ्या, पण त्यातही माझा जास्तीत जास्त फोकस असणार तो महाराष्ट्र, भारत, जग, दीपस्तंभ, आणि त्याबरोबर या दोघांपैकी एक आणि प्लस हे एक पुस्तक खतीब सरांचं महाराष्ट्राचा भूगोल. का महाराष्ट्राचा भूगोल आपण सेपरेट आणि तो 2 पुस्तकांमध्ये घेतोय? ह्याचं कारण असं आहे, उद्याच्याला काम करताना काम करायचं आहे महाराष्ट्रात, आणि काम करायचं महाराष्ट्रात जर असेल तर आपल्याला महाराष्ट्रावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राबद्दल जितकी जास्त माहिती मिळेल, जितक्या वेगवेगळ्या पुस्तकातून मिळेल, तितकं आपल्याला फायदेशीर असणार आहे. म्हणून बघा, इथं आपल्याला खतीब सरांचं महाराष्ट्राचा भूगोल घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दीपस्तंभ या प्रकाशनची 3ही पुस्तकं आपल्याला वापरायची आहेत. मग त्या 3 पुस्तकं वापरा किंवा युनिकची 3 पुस्तकं वापरा, तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये फायदा झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो या गोष्टी नक्की करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जो फायदा आहे तो फायदा मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती अभ्यासाची पद्धत. आता मी तुम्हाला पुस्तकं सांगितले, पण आता अभ्यासाची पद्धत काय? तुम्ही क्लास लावलेला आहे, समजा आपला क्लास लावलेला आहे डबल अकॅडमीमध्ये, तुम्ही सर्वजण आता काय करतायत, ते ॲडमिशन घेतलेली आहे आणि ॲडमिशन घेऊन तुम्ही आता क्लास करतायत. तर क्लास करत असताना अभ्यासाची पद्धत तुमची काय असली पाहिजे? तर त्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असणार आहे तो म्हणजे लेक्चर. समजा आता मी तुम्हाला या ठिकाणी काय शिकवतोय? मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. ओके. मग आता महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हा मी महाराष्ट्राच्या भूगोलावरचा एक टॉपिक शिकवला. आता हा एक टॉपिक शिकवल्यानंतर तुमचं काम काय असणार आहे? तुमचं काम असणार आहे की हा टॉपिक शिकवल्यानंतर आपल्याला क्लासनी ज्या नोट्स दिल्यात त्या नोट्स वाचायच्या. म्हणजे आधी टॉपिक वाचा किंवा टॉपिक ऐका. बरं, टॉपिक ऐकताना पण तुम्हाला जो टॉपिक शिकवलेला आहे मास्तरनी, तो टॉपिक तुम्हाला एखादा मुद्दा नाही कळला, मास्तर सांगताना तुम्हाला थोडंसं वाटलं की अरे हा जरा मुद्दा वेगळा आहे, थोडा बाजूला ठेवू, आपण नंतर शिकू, असं वाटलं तर तुम्हाला ती फायद्याची गोष्ट आहे. कारण ही बॅच आपली रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण राहणार आहे. तुम्हाला ही बॅच रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अनलिमिटेड वॉच टाईममध्ये पाहता येणार आहे 1 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण 1 वर्ष कितीही वेळा या प्रकारची आपली ही जी काही बॅच आहे ती बॅच बघू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही ते लेक्चर ऐकू शकतात. लेक्चर मिस झालं तरी तुम्हाला ते परत परत ऐकता येणार आहे. हा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला याच्यामधनं मिळणार आहे. मग लक्षात घ्या, तुम्ही ते लेक्चर ऐका. लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला ज्या क्लासच्या नोट्स आहेत किंवा आपल्या ज्या शिकवताना आपण PPT वापरतो त्या PPT आहेत त्या एकत्रित पद्धतीने तुम्हाला दिल्या जातील. मग या PPT या नोट्स तुम्ही घेतल्या की तुमचं काम काय आहे की संदर्भ साहित्य. समजा माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे आहे दीपस्तंभ. तर दीपस्तंभ जे पुस्तक आहे त्या दीपस्तंभमध्ये काय आहे बाबा, महाराष्ट्राचा भूगोल.
तर महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे या पुस्तकामधला हा टॉपिक कव्हर करायचा. या टॉपिकमधनं मला पूर्णपणे जे काही माहिती मिळेल ती माहिती एक गट्टा करायची आणि ऍड करायची नोट्समध्ये. ओके, मग दीपस्तंभ घ्या, याच्यामध्ये तुम्ही खतीब घ्या, याच्यामध्ये तुम्ही युनिकचं पुस्तक घ्या, तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या. या पद्धतीने जो डाटा मिळेल तो सगळा डाटा कशामध्ये, तर त्या नोट्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ऍड करायचं आहे. त्या नोट्समध्ये ऍड केला की मग तुम्हाला काय करायचं आहे, शालेय साहित्य. आता समजा मी तुम्हाला म्हणलं की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, तर ही महाराष्ट्राची प्राकृतिक रचना जी आहे ही रचना समजा आपण असं म्हणलं की इयत्ता 4थीचं जे भूगोलचं पुस्तक आहे त्या भूगोलच्या पुस्तकामध्ये असणार आहे. बरोबर आहे. मग तुमचं काम काय आहे की इयत्ता 4थीचं भूगोलचं पुस्तक काढायचं, त्यामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेबद्दल जी माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती उचलायची. ती माहिती उचलली की ती पुन्हा माहिती कशामध्ये ऍड करायची, ती माहिती ऍड करायची आपल्या नोट्समध्ये. क्लिअर आहे. त्या नोट्समध्ये ती माहिती ऍड केली की मग आपल्याला काय करायचंय, ऑनलाईन सर्च करायचं आहे. ऑनलाईन सर्च. आता ऑनलाईन सर्च हे तर आपलं सगळ्यात आवडीचं काम आहे मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे. कारण काय, आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की ऑनलाईन सर्च ही जी काही गोष्ट आहे मित्रांनो, ती गोष्ट आपल्याला सध्याच्या काळात अत्यंत उपयोगाची आहे. अत्यंत का उपयोगाची आहे, कारण जितक्या जास्त प्रमाणामध्ये आपण ऑनलाईन सर्च करू तितक्या जास्त प्रमाणात मित्रांनो आपल्याला काय होणार आहे, तर त्या टॉपिक बद्दलची नवनवीन माहिती कळणार आहे. आणि मग ती माहिती पुन्हा आपल्याला काय करायची आहे, या नोट्समध्ये ऍड करायची आहे. क्लिअर आहे. ती माहिती या नोट्समध्ये ऍड केली की मग आपण काय करायचं, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं 2010 ते 2023 या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आलेले आहेत कशावरती, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. कशावरती प्रश्न आलेले आहेत, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. या टॉपिकवरती तुम्हाला जे काही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, ते सर्वच्या सर्व प्रश्न काय करायचे तुम्ही, ते सर्वच्या सर्व प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं, त्याची माहिती ही तुम्ही पुन्हा तुमच्या या नोट्समध्ये ऍड करायची. म्हणजे तुमची जी नोट्स आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेची ती एक गट्टा एवढी परफेक्ट होणार, एवढी टॉप क्वालिटी होणार की पुन्हा त्या नोट्समध्ये काही ऍड करण्याची तुम्हाला गरजच भासणार नाहीये. हे लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्ही ते काम केलं की मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सराव चाचणी किंवा ज्याला आपण काय म्हणतो टेस्ट सिरीज या कव्हर करायच्यात. या सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास कव्हर केला तर लक्षात घ्या, आपल्याला समजा शिकवायला आपण म्हणलं 6 महिन्यांचा अवधी लागला. किती महिने, 6 महिने. समजा मी असं म्हणलं की माझा जो भूगोल आहे तो भूगोल मी तुम्हाला साधारणपणे 60 तासांमध्ये शिकवला. किती तासांमध्ये, 60 तासात. 60 तासात मी शिकवला की 60 तासामध्ये तुमचा तो भूगोल काय होणार आहे, तुमचा तो भूगोल कव्हर होणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही पुढच्या 60 दिवसांमध्ये, 60 दिवसात 60 तास, एक दिवस 1 तास, या पद्धतीने 60 दिवस 60 तास, या 60 तासांमध्ये तुम्ही भूगोल शिकलात तर तो 60 दिवसांमध्ये तुम्ही विथ नोट्स प्रत्येक टॉपिक कव्हर करणार, एक गट्टा तयार करणार. अशाच पद्धतीने भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, विज्ञान, बुद्धिमापन, करंट सर्व काही तुम्ही विथ नोट्स गठ्ठे तयार करणार. आणि गठ्ठे तयार झाले की मग तुम्हाला त्या गठ्ठ्यांची फक्त रिव्हिजन करायची आहे. मग परत कुठल्याही प्रकारचं पुस्तक वाचायचं नाहीये. बाजारात हे नवीन पुस्तक आलं, ते नवीन पुस्तक आलं, गेलं उडत. कारण तुम्ही जे काही नवीन जुनं आहे ते सर्व एकत्र केलंय आणि त्या सर्वांवरती रुबाब गाजवलाय. हे लक्षात घ्या. या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळणार, 100% यश मिळणार. आणि ते यश मिळवायचं असेल तर या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला काही प्रमाणात का होईना यूज करणं गरजेचं आहे. ते यूज करा. त्या यूज करून ही पद्धत वापरा. ही मेथड वापरली तर तुम्ही नक्कीच या परीक्षेमध्ये पास झालेले असाल. त्याच पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो, पुढचा मुद्दा काय, ओके. सो या पद्धतीने मित्रांनो आपलं हे भूगोलचं महत्त्वपूर्ण असं डेमोन्स्ट्रेशन. मित्रांनो लक्षात घ्या, या मगाशी मी तुम्हाला जे काही सांगितलं परीक्षेबद्दलचं, तर त्या परीक्षेबद्दलची गोष्ट नंतर लक्षात ठेवा की 10 जानेवारीला सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये कंबाईन प्री प्रमाणे ही परीक्षा असेल. जर तुम्ही 12वी पास केलेली असेल तर नक्कीच ही परीक्षा तुम्हाला उपयोगाची आहे. ज्या माध्यमातून 1 लाख रुपयांची बक्षिसं आपण वितरित करणार आहोत, ज्यामध्ये रोख रक्कम पहिल्या 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 11,000, 5,000 आणि 3,000. आणि पुढचे जे 50 विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना 50% ऑफमध्ये ही बॅच मिळणार. 50% ऑफमध्ये म्हणजेच किती, तर केवळ 750 रुपयांमध्ये आपल्याला 1 वर्ष कालावधीची बॅच ही पूर्णपणे काय होणार आहे मित्रांनो, तर मिळणार आहे. क्लिअर आहे. तर नक्कीच
ही परीक्षा द्या. यासाठी आपल्याकडं जी वेबसाईट आपल्याला दिलेली आहे ती वेबसाईट, या वेबसाईटवरती जाऊन आपण मोफत ही परीक्षा देऊ शकतात. यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा फी आपण आकारलेली नाही. त्यामुळे नक्कीच ही परीक्षा द्या आणि नक्कीच याचा फायदा करून घ्या. बाकी मित्रांनो, आपण याच पद्धतीने रोज बघणार आहोत. आता आपले लेक्चर्स संध्याकाळी 9 वाजता आपल्याकडं आज पॉलिटीचं लेक्चर असणार आहे. बाकी उद्याला पुन्हा आपण 4 वाजता भेटणार आहोत भूगोल या विषयासाठी, या विषयातल्या पुढच्या मुद्द्यांना समजून घेण्यासाठी. तर पूर्वी मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय भारत.